आमच्या घरात बाबा म्हणजे एक शांत सावली. फारसे बोलणं नाही, मोठ्याने हसत नाहीत, रागावले तरी शब्द कमी आणि डोळे जास्त बोलतात. लहानपणी मला वाटायचं बाबा कडक आहेत, आईसारखे मायेचे नाहीत. पण जसं जसं वय वाढत गेलं तसं उमजत गेलं की बाबा म्हणजे मायेचाच दुसरा, अधिक शांत आणि खोल अवतार आहे. आमचं घर गावाच्या कडेला, मातीचं अंगण, एक कुटू कडुलिंबाचं झाड आणि त्याखाली जुनी बाकडी. बाबा रोज सकाळी पहाटे उठायचे. मी अजून झोपेत असायचो तेव्हा त्यांच्या पावलाचा आवाज कोलारू छपरावर पडणाऱ्या पावसासारखा हळूच कानावर पडायचा. शेतात जायची तयारी, डब्बा, पाणी आणि कपाळावरची आढी, हे सगळं माझ्या बालपणाचा भाग होतं. बाबा शेतकरी, जमीन फार नाही पण मेहनत अफाट. ऊन असो, पाऊस असो, आजार असो, बाबा कधी थांबले नाहीत. शेत थांबत नाही रे ते म्हणायचे. मग ते शेतकऱ्याचं कसं थांबायचं, त्या वाक्यात त्यांचं आयुष्य दडलं होतं. मी शाळेत असताना माझे मित्र नवनवीन सायकली, कपडे, खेळणी घेऊन यायचे. माझ्याकडे मात्र साधी वही, पुस्तक आणि आईनं शिवलेला गणवेश. कधी कधी मनात खंत यायची. एकदा धाडस करून मी बाबांना म्हणालो, बाबा मला पण नवीन सायकल पाहिजे. बाबा नाही बोलले नाहीत, फक्त माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, दुःखही नव्हतं, फक्त विचार होता. 2 दिवसांनी बाजारातून परतताना त्यांनी माझ्यासाठी एक जुनी पण नीट चालणारी सायकल आणली. नवी नाही पण कामाची आहे एवढंच ते म्हणाले. त्या दिवशी मला फार आनंद झाला, पण आज आठवताना कळतं त्या सायकलसाठी बाबांनी कदाचित स्वतःची एखादी गरज बाजूला ठेवली असेल. बाबा कधीही त्यांच्या कष्टाची जाहिरात करत नसत. पायाला चप्पल फाटलेली असायची पण माझ्या वहीला कव्हर मात्र नवं असायचं. स्वतः चहा साखर कमी घ्यायचे पण मला दूध भरपूर मिळालं पाहिजे याकडे लक्ष द्यायचे. त्याचं प्रेम असं शांत होतं की ते दिसायचं नाही पण प्रत्येक क्षणी जाणवत राहायचं. मी 10वीत चांगले मार्क्स मिळवले तेव्हा सगळे लोक कौतुक करत होते. बाबा मात्र नेहमीसारखे शांत. संध्याकाळी शेतावरून परतताना त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि एवढंच म्हणाले, अभ्यास सोडू नकोस. तो स्पर्श आणि ते शब्द आजही माझ्यासोबत आहेत. पुढे शिक्षणासाठी मला शहरात जायचं होतं. घरात पैसा नव्हता, आई काळजीत होती, मी पण गप्प होतो. एक रात्री उशिरा बाबा बाहेर कुणाशी तरी बोलत होते. दुसऱ्या दिवशी कळलं बाबांनी शेताचा एक तुकडा गहाण ठेवला होता माझ्या शिक्षणासाठी. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. मला कळलं तेव्हा डोळे भरून आले. बाबा मात्र म्हणाले, शेती परत मिळेल पण तुझं आयुष्य परत येणार नाही. शहरात गेल्यावर बाबांनी आठवण अधिक यायची. रोज फोन नाही, मेसेज नाही, पण महिन्याच्या शेवटी बँकेत पैसे जमा झालेच असायचे. सोबत 2 ओळीचं पत्र, तू ठीक असशील अशी आशा, अभ्यास कर, एवढंच. त्या 2 ओळीत त्यांच्या आयुष्याची सारी गुंतवणूक होती. काही वर्षांनी मी नोकरीलाच लागलो. पहिला पगार हातात आला तेव्हा सगळ्यात आधी बाबांची आठवण झाली. गावाला गेलो, त्यांच्या हातात पगाराचे पैसे ठेवले. बाबा पैसे पाहत राहिले, मग म्हणाले, हे तुझे आहेत. मी हट्ट केला. शेवटी त्यांनी पैसे घेतले पण दुसऱ्या दिवशी त्याच पैशातून आईला साडी आणि मला शर्ट आणला. बाबा स्वतःसाठी काहीच नाही. आता बाबा थकले आहेत, केस पांढरे झालते, चालताना काठी लागते, पण डोळ्यात अजूनही तो शांत आत्मविश्वास आहे. मी घरी गेलो की ते जास्त बोलत नाहीत पण माझ्या आवडीचं जेवण, माझ्या लहानपणीच्या गोष्टी आणि माझ्या भविष्यासाठीची काळजी, हे सगळं त्यांच्या शांत वागण्यातून दिसतं. आज समजते बाबा म्हणजे फक्त नातं नाही, बाबा म्हणजे त्याग, संयम, जबाबदारी आणि न बोलता केलेलं प्रेम. आईचं प्रेम ओघळतं, बाबाचं खोल सागरासारखं असतं, दिसत नाही पण आयुष्याला आधार देतं. लहानपणी मला वाटायचं बाबा कडक आहेत, आज वाटतं ते कडक नव्हते, ते मजबूत होते. आमच्यासाठी